नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांचे आपापसात किंवा इतर नातेवाईकांमध्ये शेतजमिनीला घेऊन जे वाद निर्माण होतात ते आता मिटणार आहेत। मित्रांनो, याकरिता भूमी अभिलेखाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे अडचणी आता निर्माण होणार नाहीत। तर एखादा सातबारा उतारावर मोठ्या प्रमाणात व्यक्तींचे नावे असतात, पण अशा सगळ्यांच्या नावे नकाशा नसल्यामुळे अशांना स्वतंत्रपणे आपली जमिनीही आपली हिश्श्याची जी काही असते ती जमिनी विकता येत नाही, मोजमाप देखील करता येत नाही, कारण हे स्वतः एकटेपणाने करता येत नाही। याकरिता सातबारावरती असलेल्या सर्व व्यक्तींची सहमत असावी लागते। अशा कारणामुळे यामधून नातेसंबंधामध्ये किंवा भावकीमध्ये वाद निर्माण होतात, त्यातून मोठे भांडणे देखील होतात। प्रकरण असा वाढत जातो, तो कोर्ट कचेरीपर्यंत जातो। ही तक्रार अशी चालत राहते आणि ही प्रकरणे मिटवून घेण्याकरिता त्यांना तीच जमिनी विकावी लागतात। अशा प्रकारचे भरपूर किस्से आपल्या राज्यामध्ये सतत चालू असतात। मित्रांनो, अशाच जे काही भांडणे तंटे आहेत, जे शेत जमिनीला घेऊन आहेत, ते बंद व्हावे, थांबावे, याचकरिता भूमी अभिलेखाच्या माध्यमातून असा योग्य उपक्रम राबवण्यात येत आहे। आता हे 12 तालुक्यामध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये प्रत्येक सर्वे नंबरला प्रत्येक व्यक्तींच्या नावे, त्यांची जमिनींचे नकाशे हे जोडले जाणार आहेत। याचाच फायदा असे होणार आहे की नातेवाईकांमध्ये वाद होणार नाहीत, आपली जमिनी स्वतंत्रपणे विकता देखील येते, मोजमाप देखील करता येऊ शकते। असे आणखीही जे काही कामे असतील ते आता विनातंटे देखील हे पार पाडणार आहेत। तर यातील हे जे काही उपक्रम राबवण्यात येण्यासाठी ज्या जिल्ह्यामधील तालुके आहेत, त्यातील जे गावं आहेत ते आपण पाहून घेणार आहोत। जिल्हा असणार आहे नागपूर। नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यामधील 202 गावे असणार आहेत। हा उपक्रम राबविला जाणार आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील 52 गावामध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील 46 गाव असणार आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील 35 गावांमध्ये उपक्रम राबवला जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील 78 गावं असणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यामधील 99 गावे असणार आहेत। पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील 130 गावे असणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील 133 गावे असणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील 68 गाव असणार आहेत। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील 94 गावे असणार आहेत। पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील 59 गाव असणार आहेत। इतक्या गावामध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे। मित्रांनो, 12 तालुक्यामध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे। हा उपक्रम शेतकरी मित्रांना खूप महत्त्वाचा ठरणार आहे, अतिशय फायदेशीर होणार आहे। आणखीही इतर जिल्ह्यातील तालुक्यामधील गावामध्ये देखील हा उपक्रम राबविला जावा, सगळ्यांनाच शेतकऱ्यांना याचा लाभ अवश्य होईल। मित्रांनो, आणि या संदर्भात आणखीही पुढे माहिती जशी येईल तशी माझ्या शेतकरी मित्रांना नक्की याबाबत व्हिडिओ भेटेलच। आशा करतो हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तुम्हाला तर लाईक नक्की करा। इतरही शेतकरी बांधवांना हा शेअर करायला विसरू नका। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।